जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 13वा. नामरूप. समास 4. प्रलय नाम. श्रीराम समर्थ. पहा, आपण या दशकाच्या सुरुवातीलाच, म्हणजे कोणता दशक? नामरूप. या दशकाच्या सुरुवातीला आत्मानात्मविवेक, सारासार विचार या समासांमधून आपण तुर्येला ओलांडून परब्रह्माची एकरूप होण्याचं शास्त्र अभ्यासलंय आणि त्याच्या मागील समासामध्ये आपण विश्व उभारणीची प्रक्रिया समजून घेतलेली आहे. नाम रूपाच्या आधारे आपल्याला हे विश्व सत्य वाटतं, तर आत्मज्ञानी पुरुषांना ते स्वप्नवत भासतं. मुळात मिथ्या असणाऱ्या पण सामान्य जीवाला सत्य वाटणाऱ्या या विश्वाचा संहार त्याच्या उभारणीच्या बरोबर उलट क्रमानं कसा होतो याचं विवेचन समर्थ या समासात करत आहेत. आपल्यापैकी बहुतेकांना नोहाची नौका ही गोष्ट माहीत असेल किंवा वाचलेली असेल किंवा शाळेमध्ये पुस्तकांमध्ये अभ्यासलेली असेल. सज्जन असलेल्या नोहाला जलप्रलय होणार असल्याची कुणकुण लागते. मग तो भली मोठी नौका तयार करण्याच्या कामाला लागतो. त्या नौकेवर तो स्वतःबरोबर इतर काही प्राण्यांना सुद्धा आसरा देतो. अशी ती गोष्ट आहे. बघा, आपल्या पाहण्यामध्ये हॉलिवूडमधल्या काही पिक्चरमध्ये किंवा चित्रपटांमध्ये कल्पनाशक्ती लढवून सृष्टीचा प्रलय कसा घडवून येईल ते दाखवण्याचा प्रयत्न अधूनमधून होतच असतो. या विश्वाचं भवितव्य काय या जिज्ञासेपोटी म्हणा, मानव निर्मित समस्यांनी उग्र रूप धारण केल्यामुळं किंवा प्रलय होण्यामुळं म्हणा, हे विश्व कसं अस्तंगत होऊ शकतं याचं अतिशय मनोरंजक असं चित्रीकरण अशा हॉलिवूडमधील किंवा आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा अशा प्रकारची विविध विध्वंसक अशी दृश्य पाहायला मिळतात किंवा आपण ते सर्वांनी पाहिलेलंच असेल. विश्वाचं पुढं काय होणार याचं कुतूहल आपल्या मानवी मनाला आहेच, शिवाय त्याच्या मनात एक अनामिक अशी भीती घर करून असते. मोठ्या कष्टानं कमावलेली संपत्ती, प्रपंच यांच्या सुरक्षेची काळजी आणि ते गमावण्याच्या भीतीपोटी मनुष्य विश्व प्रलयाविषयी चिंतन करत असतो. एखाद्या हॉलिवूडच्या पिक्चरला किंवा एखाद्या अशा भयंकर पिक्चरसाठी जसं कथाकथन लिहिलेलं असतं, त्याला जसं साजेसं असतं, किंबहुना त्याच्याही पेक्षा मोठ्या रंजक पद्धतीनं या विश्वाचा प्रलय कसा होतो ते समर्थ आपल्याला सांगू लागलेले आहेत. श्रीराम समर्थ. पृथ्वीस होईल अंत, भूतांस मांडेल कल्पांत, ऐसा समाचार सांध्यत शास्त्री निरोपिला. म्हणजे पृथ्वीचा अंत होईल, सर्व भूते कल्पांतांच्या वेळी नाश पावतील असे शास्त्रांमध्ये सविस्तर वर्णन केलेले आहे. पहा, पृथ्वीच्या सृष्टीच्या संहारावेळी ही पंचमहाभूत लुप्त होतील, हे दृश्य जग नष्ट होईल. हा कल्पना विलास नसून तसं शास्त्रांमध्ये लिहून ठेवलेलं आहे असं समर्थ सांगतात. ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टी, बाकीत चित्रपट अशा माध्यमांमधून किंवा भविष्यवाण्या अशा माध्यमांमधून सृष्टीचा अंत होणार हे आपल्याला तर ठाऊक झालेलंच आहे. त्याला शास्त्राधारही आहे. अशा या प्रलयाची चर्चा समर्थ मग या नामरूप दशकामध्ये का बरं करत असावेत? थोडंसं चिंतन केलं तर त्याचं उत्तर मिळू शकेल. नाम रूपाच्या आधारे जे उदयास आलंय, जे डोळ्यांना दिसतंय, इंद्रियांना जाणवतंय
त्या सर्व गोष्टींना अंत आहे, त्या कायम टिकणाऱ्या नाहीत. अशा विचाराला आत्मानात्म विवेक सारासार विचार म्हणतात. हा विचार मनात दृढ धरला तर जीवाचे दृश्यासक्तीचे ममत्वाचे पाश सहज सुटू शकतात. ब्रह्मांडाबद्दल विचार करणं हे सामान्य जीवाच्या आवाक्याबाहेरचं आहे. जिथं अनेक विद्वान पंडितांनी हात टेकले तिथं आपल्यासारख्यांच्या बुद्धीला सृष्टीचा तिच्या अंताचा ठाव लागणं खूप दूरचं आहे, अशक्य प्राय आहे. बघा, ब्रह्मांडाचा ज्याला ठाव लागलेला आहे अशा सद्गुरूंचा वरदहस्त मस्तकी असला म्हणजे नाम रूपाच्या मदतीनं साकार झालेलं हे दृश्य जग आसार असल्याचं लक्षात येतं. दृश्यातून प्रपंचातून सुख मिळेल हा भ्रम समर्थ सद्गुरू या समासातून दूर करू पाहत आहेत. एकीकडं आपण विश्वाला सत्य मानतो आणि दृश्यातील घडामोडींमधून आपलं समाधान टिकवण्याचाही आपण प्रयत्न करतो. हा आपला खरं तर स्वप्नांतील प्रवास आहे. जी सृष्टी मुळातच सत्य नाही, त्यात घडणाऱ्या घटनांमुळं अंतरीचं शाश्वत समाधान कमी जास्त होणं याहून मोठा भ्रम तो कुठला. समाधान अभंग ठेवायचं असेल तर विश्वाचं भंगणारं स्वरूप त्याचं आसारपण नीट समजून घेतलं पाहिजे. जगच काय, पण अगदी माझा देहसुद्धा आसार आहे हे जेव्हा आपण तन मनानं स्वीकारतो तेव्हा शाश्वत समाधान अंतरंगी उदय पावतं. तीच आत्मज्ञानाची पहिली पायरी होय. ही निरूपणं चालू असताना काही साधकांनी असे प्रश्न विचारले होते की 13व्या दशकातील समासांचा साधनेच्या दृष्टीनं अभ्यास कसा करावा. या दशकात समर्थांनी जे सांगितले ते भगवंताच्या नामाहून काही वेगळं आहे का? अर्थातच नाही. आज आपली नामसाधना सुरू आहे, पण त्या जोडीला विषयासक्तीही आहे. म्हणजेच प्रपंच आसार आहे हे अजून आपल्याला पटलेलं नाही. त्यासाठीच समर्थ विवेकाच्या चमच्यानं आपल्याला नामामृत बोधामृत पाजत आहेत. जगाचं फोलपण मनात ठसवण्याचा समर्थांचा प्रयत्न आहे. त्याशिवाय परब्रह्माशी किंवा परब्रह्माची अनुभूती येणार नाही. ही परमानुभूती जीवानं घ्यावी त्यासाठीच तर संतांचा केवढा खटाटोप चालू असतो. दृश्याचं मिथ्यत्व पटावं या दृष्टीनं समर्थ विश्वाच्या अंताचा अभ्यासच जणू या समासातून करून घेत आहेत. तर पहा, नाम रूप यांनी युक्त असणाऱ्या साऱ्या दृश्य भौतिक गोष्टी नाशवंत आहेत. कोण नष्ट करणार त्यांना? दासबोधाच्या पहिल्या दशकामध्ये शारदा स्तवनात समर्थांनी सांगून ठेवलेले जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी आपण आदी पुरुषी दडी मारून राहे. म्हणजे जसं लहान मुलं भातुकलीचा खेळ मांडतात आणि नंतर तो मोडून टाकतात, तसं शारदा माता आदिशक्ती परब्रह्माचा एकोहम बहुश्याम हा सत्य संकल्प सिद्धीस नेण्यासाठी अनंत विश्व निर्माण करते. जेव्हा तो सत्य संकल्प निर्विकल्पतेच्या दिशेनं वळू लागतो तेव्हा गमतीनं खेळ मोडावा तशी ती अनंत विश्व मोडूनही टाकते. हे सारं कार्य अंतरात्म्याचं आहे. त्याच्या निजशक्तीनं निज इच्छेनं तो पंचतत्वाचा विकास करतो आणि ही सृष्टी साकार होते. हे आपण अभ्यासलेलंच आहे. ही पंचतत्व जशी निर्माण होतात त्याच्या उलट क्रमानं ती विश्व प्रलयाच्या वेळी
एकमेकांत लुप्त होऊन जातात. पंचतत्वांना एकत्र ठेवण्याचं अंतरात्म्याचं कौशल्य खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. भौतिक गुणधर्माच्या आधारे पाहिलं तर या पंचभूतांत सख्यत्व असण्याचं काही कारण नाही. उलट ते परस्पर विरोधीच आहेत. तेज तत्व जलतत्वाच्या विरोधात आहे. हे दोन्ही एकत्र आणायचं म्हटल्यास एकाचा अंत निश्चित असतो. पृथ्वी आणि जल ही दोन्ही तत्व एकत्र नांदू शकत नाहीत. जल प्रवाहाला पृथ्वीला वाट करून द्यावीच लागते. वायू आणि अग्नी यातही मित्रत्व नाहीये. या सर्वांचा नियंत्रक जो नियंत्रक असतो त्या नियंत्रक असणाऱ्या अंतरात्म्याची कमाल पहा की त्यानं या पंचमहाभूतांना एकत्र करून देहाची निर्मिती केलेली आहे. इथं मात्र ती पंचभूत गुण्यागोविंदानं नांदतात. हाड मांस हे पृथ्वी तत्वच आहे. रक्त वीर्य हे जलतत्व, जठराग्नी हे अग्नितत्व, प्राण शक्ती देणारं वायुतत्व, शरीरातील पोकळी हे आकाश तत्व. वेगवेगळा विचार करता परस्पर विरोधी असणारी हीच तत्व शरीरात मात्र अंतरात्म्याच्या आधिपत्याखाली सुखानं नांदत असतात. हे अंतरात्म्याचं कारुण्यच नव्हे का? त्याच्या या कारुण्यापोटीच पंचमहाभूत सृष्टीतही परस्पर पूरक वागत असतात. पण जेव्हा प्रलयाची वेळ येते तेव्हा एकमेकांशी प्रेमानं वागत असलेली ही पंचमहाभूत एकमेकांच्या विरुद्ध दंड ठोकू लागतात. दंड ठाकून उभे असतात. त्यांच्यात संघर्ष निर्माण होतो. ती खरंच एकमेकांच्या जीवावर उठतात का परब्रह्माच्या भेटीसाठी हातात हात घालून अंतरात्म्यात लुप्त होतात? तसंच परब्रह्माचा सत्यसंकल्प चंचळाला ओलांडून त्या निश्चळ तत्वात कसा विसर्जित होतो याचं वर्णन आपण पुढे पाहणार आहोत. नाम रूप या युक्त जगातील प्रत्येक घटकाला अंत आहे आणि तो कधी व कसा व्हावा हे काळानुसार प्रारब्धानुसार ठरलेलं असतं. किडा मुंगी काही तासांचे किंवा काही दिवसांचे सोबते असतात. मनुष्य काही वर्ष जीवन जगतो तर पर्वत काही शतकांपर्यंत या भूतलावर राहतात. पण ठराविक काळानंतर प्रत्येकाचा नाश हा ठरलेला आहे. हे तत्व जर आपण हृदयात घट्ट धरलं तर निरासक्त वृत्ती आपला सहज स्वभाव बनू शकते. एखाद्या गोष्टीवरील मन उडालं की ती गोष्ट असली किंवा नसली तरी काही फरक पडत नाही. तसं दृश्यातील वस्तूंवरील ममत्व संपलं की आपल्या संतोषी वृत्तीला कशाचीच बाधा उरत नाही. आपला देह, पैसा, आडका, घरदार अशा आसार वस्तूंसाठी आपण झुरत असतो. त्या पायी जीवनातील बराच काळ खर्च करतो. पण ते सारं अशाश्वत आहे, आसार आहे. हे जेव्हा आपल्याला पटेल तेव्हा लौकिक गोष्टी मिळण्यासाठी किंवा त्या मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्न जरूर करू. पण फलाशेमध्ये आपण गुंतून पडणार नाही. मनाची सम्यक अवस्था झाल्यामुळं एखादी गोष्ट मिळाल्यानं होणारा आनंद किंवा न मिळाल्यानं होणारं दुःख यामुळं आपलं समाधान भांगणार नाही. संतांची शिकवण ती हीच की परिस्थिती कशी असो आपलं समाधान अखंड टिकायला हवं. त्यासाठीच या समासातून दृश्याचं खरं मूल्य समजून घ्यायचं आहे. तर्कबुद्धीनं जरी त्याचा आपण अभ्यास केला तरी त्यातून समाधानाचा हमखास असा मार्ग सापडू शकतो.
अंतरात्म्याच्या छत्राखाली पंचमहाभूत सलगीनं राहतात, एकत्रित राहतात. हे आपण पाहिलेलंच आहे, बघितलेलंच आहे. व्यासपीठावरून बोलणाऱ्या एखाद्या वक्त्याचं बोलणं ऐकताना सर्वजण गुंग होऊन जातात. तो सभेला जणू खिळवून ठेवतो. पण त्याचं बोलणं संपलं की श्रोतवृंद चारी दिशांना पांगतो. तसं अंतरात्म्याच्या आधिपत्याखाली पंचतत्व सामंजस्यानं कार्य करत असतात. पण प्रलयाच्या वेळी तो अंतरात्माच दृश्य जगताला त्यातील तत्वांना वेगवेगळं करतो. अवतार संपण्याआधी श्रीकृष्णांनी द्वारका नगरी समुद्रात बुडवून टाकली. त्याप्रमाणे भगवंताची गरज म्हणून सृष्टीची उभारणी होते. पण सत्य संकल्प संपुष्टात येण्याच्या वेळी ही सारी सृष्टी नष्ट होते. ज्या निजशक्तीनं हे ब्रह्मांड उभारले तीच शक्ती साऱ्या ब्रह्मांडाचा लय देखील करते. एका घरची 4-5 भावंड लहानाची मोठी होतात. बालपणी त्यांच्यात प्रेम असतं, एकोपा असतो. ती एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. पण तीच भावंड मोठी होऊन त्यांचे मार्ग वेगवेगळे झाले की त्यांच्यात पहिल्यासारखं प्रेम राहत नाही. पूर्वीची एकजूट दिसून येत नाही. त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचा सत्य संकल्प आहे, प्रेम आहे, तोपर्यंत चराचरात पंचतत्वांचा योग्य समन्वय दिसून येतो. सृष्टीला सुजलाम सुफलाम करण्याचं काम ते करत असतात. मात्र कल्पांतांच्या वेळी, कल्पांतासमयी अंतरात्म्याची इच्छा ते ओळखतात आणि एकमेकांपासून ते दूर होऊ लागतात. पंचमहाभूतात सर्वात शेवटी पृथ्वी तत्व अस्तित्वात आलं. प्रलयाच्या वेळी सर्वात आधी ते लय पावतं. अशा उलट क्रमानं एक एक तत्व आधीच्या तत्वात विलीन व्हायला सुरुवात होते. जणू काही एकमेकांच्या सोबतीनं परमतत्वाच्या भेटीसाठी ते आतुरतेनं निघालेले आहेत असंच वाटावं. समर्थ पुढे सांगू लागतात, शतवरुषे अनावृष्टी तेने जळेल हे सृष्टी, पर्वत माती ऐसी पुष्टी भूमीची तरके. म्हणजे 100 वर्षे अनावृष्टी होईल. पाऊस न पडल्याने ही सर्व सृष्टी जळून जाईल. पर्वत मावतील. अशी पृथ्वी तडकून मोठमोठ्या भेगा पडतील. 12 कळी सूर्यमंडळा किरणापासून निगती ज्वाळा, शतवरुषे भूगोळा धन होय. म्हणजे सूर्य 12 कालांनी तापू लागेल. त्यामुळे त्याच्या किरणातून ज्वाला निघून 100 वर्षे भूगोल जळत राहील. पहा, एखादी गोष्ट मुबलक प्रमाणात असली की त्याची किंमत राहत नाही. भरपूर पैसा असलेल्या घरातील मुलांना पैशाचं मोल नसतं. तसंच आज आपल्यापैकी बहुतेकांना पाणी मुबलक प्रमाणात आहे. पाणी मुबलक उपलब्ध असल्यामुळं त्याचं मोल जाणवत नाही. पण तेच पर्जन्यमान कमी असलेल्या भागातील लोकांना पाण्यासाठी रोज वणवण करावी लागत असल्यामुळं त्यांना त्याचं मूल्य खऱ्या अर्थानं कळतं. पेट्रोल, डिझेल यासारख्या भौगोलिक संपत्तीसाठी यापूर्वी युद्ध होत असत. आता ती पाण्यासाठी होतील असं बरेच विचारवंत म्हणूही लागलेले आहेत. पाण्याअभावी किती दुर्धर प्रसंग ओढवू शकतो याचं भीषण चित्रणच जणू आपल्याला समर्थ या ओवीमधून करत आहेत. अनेक वर्ष पाऊसच न पडल्यामुळं सृष्टी जळू लागेल. पर्वताच्या पर्वत गडप होतील. इतक्या मोठ्या आणि खोल भेगा पडू लागतील की 12 कळांतील सूर्यकिरणामधून निघणाऱ्या ज्वाळा पृथ्वीला भाजून काढू लागतील. तिचं त्यामध्ये दहन होऊन जाईल.
असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या दृष्टीनं पाण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मृदुता हा जलाचा गुणधर्म आहे. शरीरातील मऊपणा तसंच एकमेकांविषयी निखळ निस्वार्थी प्रेम असणं हे देखील मृदूपणाचं लक्षण आहे. हा जलतत्वाचा परिणाम होय. मी माझं असा संकुचित विचार जीवनातील वृक्षतेचं द्योतक आहे. देहरूपी पृथ्वीवरील प्रेमरूपी जल आटून गेलं तर भावनांचा दुष्काळ पडतो. नात्यांमध्ये दुरावा येऊ लागतो. मनामध्ये भेगा पडू लागतात. अहंकाररूपी सूर्य इतकी आग ओकू लागतो की अंतरीच्या कोमल भावना त्यात जळून खाक होऊ लागतात. कष्ट करून कमावलेली संपत्ती नाव लौकिक मोठाल्या भेगांमध्ये गडप होऊन जातात. साधारणपणे अशी स्थिती आज दुर्दैवानं समाजात दिसू लागलेली आहे. कुणी याला कलियुगाचा महिमा असंही म्हणत असेल. बघा, संभाषण कमी होत चाललेलं आहे. लोकांमधील जे एकमेकांचे संभाषण असतं, एकमेकांचे बोलणं असतं, बातचीत असते, ते कमी होत चाललेलं आहे. मोबाईलसारखे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स उदंड झालेले आहेत तरी संवाद होताना दिसत नाही. म्हणजे मोबाईलमध्येच माणूस गुंतून राहतोय, सोशल मीडियावरती माणूस गुंतून राहतोय, पण एकमेकांशी बोलताना दिसत नाही. जरी थोडंफार बोलणं होत असलं तरी त्यामध्ये मायेचा ओलावा किती असतो, त्याचा लवलेशही नसतो. हा तर मोठा प्रश्न आहे. प्रेमाच्या अभावामुळं मनुष्यांच्या अंतरंगातील दुष्काळ त्याला प्रलयाच्या दिशेने तर घेऊन जात नाहीये ना. बघा, आजकाल झाडांची कत्तल करून सिमेंटची जंगलं उभारली जात आहेत. पाणी जमिनीत मुरावं म्हणून ठोस उपाय होताना दिसत नाहीत. वृक्षारोपण निसर्ग संगोपनासाठी पुढं येणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य आहे. संपत्ती अहंकार यापुढं मनुष्याला नातीगोती गौण वाटू लागलेले आहेत. यावरून मनुष्याची संवेदना गोठत चालली आहे की काय असं म्हणायला वाव आहे. परंतु म्हणतात ना, पापांचा घडा भरला की दुष्कर्मांची सव्याज परतफेड ही करावीच लागते. आपल्या सर्वांच्या सुख समाधानासाठी ही वसुंधरा, ही पृथ्वी भगवंतानं आपल्याला भेट स्वरूपात दिलेली आहे. तिची काय अवस्था आपण करून टाकली आहे. आपल्या या कर्मांची परतफेड आपल्यालाच करावी लागणार आहे. कदाचित ती प्रलयाच्या रूपात असेल, भीषण आवर्षणाच्या रूपातही असेल असं समर्थ म्हणत आहेत. समर्थ पुढे सांगतात, सिंदूर वर्ण वसुंधरा ज्वाळा लागती फणीवरा, तो आहाळोन सरारा विषवमी. म्हणजे पृथ्वी जळत असता सेंद्री रंगाच्या ज्वाळा उत्पन्न होऊन त्या शेष नागापर्यंत पोचतील तेव्हा तो ज्वाळेने पोळून महाभयंकर असं विष ओकू लागेल. बघा, समर्थांना आपल्याला काय सांगायचं नेमकं या ओवीमध्ये. ज्वाळांनी वेढलेली पृथ्वी सिंदुरासारखी दिसू लागेल. सेंद्री ज्वाळा पृथ्वीचा आधार असणाऱ्या शेषापर्यंत गेल्यामुळं तो भराभर विष ओकू लागेल. तो त्याची जागा सोडेल आणि अवघ्या पृथ्वीचा समतोलच मग ढासळून लागेल. आपल्या बाबतीत याचा विचार असा करता येईल. मनुष्याच्या मनातील मत्सर द्वेष एक प्रकारचा अग्नीच होय. त्याची धग चित्तापर्यंत पोचते. चित्त अहमरूपी शेषावर आधारलेला आहे. मनोवृत्तीचा मनोरा या अहंकारावर उभा आहे. त्या अहंकाराला जेव्हा शरीरपूंच्या ज्वाळांची झळ लागते तेव्हा अहंकार कळवळून त्याची जागा सोडतो. अहंकाराला जेव्हा धक्का पोचतो तेव्हा तो नाशाला कारणीभूत ठरतो. त्याची प्रत्येक उदाहरणं समाज जीवनात नित्य पाहायला मिळतातच.
प्रेमाच्या दुष्काळामुळं नाशाला सुरुवात होते. प्रेमाचा सुकाळ यावा, धरणीबरोबरच माणसांची अंतःकरणं प्रेम वर्षावात चिंब भिजावीत म्हणून संत महात्मे पृथ्वी तलावर वारंवार जन्म घेतात. त्यांना सांगितलेल्या मार्गानं म्हणजे सगुणोपासना, नामस्मरण याबरोबरच प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी ही उक्ती सतत नजरेसमोर ठेवत सर्वत्र भगवंताला पाहणं हीच मानव्याची सेवा होय, पृथ्वी तत्वाची सेवा होय. तीच भगवंतापर्यंत पोहोचते. मी देही या अहंतेपोटी आपण आपल्याच हातांनी स्वतःचा धरणी मातेचा अंत ओढवून घेतो. याला काय म्हणावं? सारांश म्हणजे सृष्टीचा आणि मनुष्यांच्या अंतरंगांचा कल्पांत जणू एकाच समयी घडतो असं म्हणायला जागा आहे. प्रळयात पृथ्वी भाजून निघते. सेंद्रिय ज्वाळांची प्रचंड धग शेषनागाला लागल्यामुळं तो विष ओकू लागतो आणि त्यामुळं ज्वाळा अधिकच भडकून संपूर्ण पाताळ लोक भस्मसात होतं. महाभूतं खवळतात. प्रलयाचा वारा सुटतो, अग्नी भडकतो. त्यावेळी 11 रुद्र खवळून उठतात, 12 सूर्य कडाडतात. त्यामुळं अवघ्या पृथ्वीचं दहन होतं, तिचा कठीणपणा विरू लागतो. मेरूसारख्या पर्वतांची किंमतच उरत नाही असं आपल्याला समर्थ सांगत आहेत. समर्थ पुढे सांगतात, त्या विषाच्या ज्वाळा निगती, तेने पाताळे जळती, महापावके भस्म होती. पाताळ लोक म्हणजे त्या विषापासून ज्वाळा निघून त्यामुळे पाताळ जळू लागेल. त्या महाअग्नीने सर्व पाताळ लोक जळून भस्म होतील. तेथे महाभूते खवळती, प्रळये वात सुटती, प्रळये पावक वाढती चहूकडे. म्हणजे त्यामुळे पंचमहाभूते खवळतील आणि प्रलय काळाचा वारा वाहू लागेल. त्यामुळे चहूकडून चारी बाजूंनी प्रलयाग्नी पसरेल. तेथे 11 रुद्र खवळले, 12 सूर्य कडाडिले, पावक मात्र एकवटले. प्रळये काळी म्हणजे त्यावेळी 11 रुद्र खवळतील, 12 सूर्य कडाडतील. प्रलयास काळी सर्व अग्नी एकवटतील. वायो विजांचे तडाखे, तेने पृथ्वी अवघी तरखे, कठीणत्व अवघेची फाके चहूकडे. म्हणजे वारा आणि वीज यांच्या तडाख्याने अवघी पृथ्वी, संपूर्ण पृथ्वी तडकेल, तिचे कठीणत्व चहूकडे पसरेल. तेथे मेरूची कोण गणना, कोण संभाळित कोणा, चंद्र सूर्य तारांगणा मूस झाली. म्हणजे त्या ठिकाणी मेरूंची काय कथा, तेथे कोण कोणाला सांभाळू शकेल. सूर्य चंद्र तारांगण सर्व मिळून एकवटतील. पृथ्वीने विरी सांडिली, अवघी धगधगये मान झाली, ब्रह्मांड भटी जळून गेली एकसरा. म्हणजे सर्व पृथ्वी काठिण्य सोडून धगधगमान होऊन ब्रह्मांडभर झालेल्या वहनींच्या भट्टीत एकाच वेळी जळून जाईल. याचाच अर्थ 12 सूर्यांच्या प्रचंड उष्णतेमुळं पेटलेल्या ब्रह्मांडाच्या भट्टीमध्ये पाण्यासाठी आतुर झालेली पृथ्वी चुना भाजावा तशी भाजून निघते. तिची जळून पूड होते, राख होते. प्रेमाच्या अभावानं मानवी मन देखील असंच होरपळून शेवटी ते चूर होऊन जातं, निराश होतं. मग महाभयंकर अशी पर्जन्यवृष्टी सुरू होते. सृष्टी जिवंत ठेवण्यासाठी जेव्हा पाणी हवं होतं तेव्हा ते मिळालेलं नाही आहे. पृथ्वी जळून खाक झाल्यावर सुरू झालेल्या या वृष्टीचा तसा काहीचा उपयोग नाही. जसं शोक सभेमध्ये मृत व्यक्तीबद्दल मोठ्या कौतुकांचे शब्द निघतात, त्या व्यक्तीविषयी भरभरून बोललं जातं, तिच्यावर
प्रेम सुमनं उधळली जातात. ती व्यक्ती हयात असताना, प्रेमासाठी आसुसलेली असताना समाज तिला तुसडेपणानं वागवतो आणि तिनं इहलोक सोडल्यानंतर मात्र तिचे प्रेमानं गोडवे गातो. याचा त्या गेलेल्या व्यक्तीला जसा उपयोग नसतो, तसंच बेचिराग झालेल्या पृथ्वीला या महावृष्टीचा काळी मात्रही उपयोग नसतो. भाजलेला चुना जसा पाण्यात चटकन विरघळतो, तसं पृथ्वी या महावृष्टीमध्ये विरून जाते. पृथ्वी तत्व संपुष्टात येतं. समर्थ पुढे सांगतात, भाजता चुना जळी विरे, तैसा पृथ्वीस धीर न धरे. विरी सांडून या त्वरे, जळी मिळाली. म्हणजे भाजलेला चुना जसा त्वरित पाण्यात विरून जातो, तसा पृथ्वीलाही धीर धरवत नाही आणि सत्व सोडून ती खूप वेगाने जलात विरून जाते, त्वरेने जलात विरून जाते. शेष कुर्म वराव गेला, पृथ्वीचा आधार तुटला. सत्व सांडून जळाला, मिळून गेली. म्हणजे शेष कुर्म वराह सर्व नष्ट झाल्यामुळे पृथ्वीचा आधार नाहीसा होऊन ती सत्व सोडून पाण्यात मिसळून जातात किंवा पृथ्वी पाण्यात मिसळते. बघा, शेष कुर्म वराह गेल्यामुळं पृथ्वीचा आधार तुटतो आणि आधार सुटल्यामुळं ती पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून जाते. आकाशात प्रलय काळाचे ढग दाटून येऊन महाकाय गारांसह जोरदार असा पाऊस सुरू होतो. जलतत्वाला आता कोणाचीच मर्यादा राहिलेली नसते. पुढे, सिंधू नद्या एकवटल्या, नेनो नबीहून रिजवल्या. संधीच नाही धारा मिळाल्या, अखंड पाणी. म्हणजे त्या ठिकाणी प्रलयामध्ये उत्पन्न होऊन मोठमोठ्याने गर्जना करू लागतात. त्यात अखंड विजा मोठमोठ्याने आवाज करीत कडाडू लागतात. बघा, ज्यावेळी मुसळधार पावसानं नद्यांना पूर येतो, पाणी तुंबून आसपासची गावं पाण्यानं वेढली जातात, तेव्हा त्या ठिकाणची माणसांची केवढी तारांबळ उडत असेल याची आपल्याला कल्पना असेलच. पण इथं तर पृथ्वीचा ऱ्हास होऊन आता इतस्ततः पाणी, म्हणजे सर्व ठिकाणी पाणीच पाणी झालेलं आहे. ही जलमय स्थिती पाहायला एकही जीव शिल्लक नाही, कारण पाण्याअभावी सारी जीवनसृष्टी अगोदरच नाहीशी झालेली असते. नद्या, समुद्र त्यांच्या सीमा ओलांडून एकरूप होऊन जातात. पृथ्वी तलावर असणाऱ्या समुद्राचा जिथं आपल्याला ठाव लागत नाही, तिथं ब्रह्मांडाला वेढून असणाऱ्या सप्त समुद्रांबद्दल आपण न बोललेलंच बरं. समर्थांसारखे आत्मज्ञानी ते असे संतच आपल्याला सप्तसागरांची ओळख करून देतात. ते मत्स्य कुर्म सर्प पडती, पर्वता सारिखे दिसती. गर्जना होता मिसळती, जळात जळे. म्हणजे त्या ठिकाणी पर्वतांसारखे मत्स्य, कुर्म, सर्प यांसारखे सर्व प्राणी पाण्यात पडतात आणि घनगर्जना झाली की सर्व पाणी एक होते. सप्त सिंधू आर्वनी गेले, अर्णव वेळे मोकळे झाले. जळरूप झाली या खवळले, प्रळय पावक. म्हणजे सप्त समुद्र सर्व एक झाले, समुद्राने मर्यादा सोडली. जेव्हा सर्व जलरूप झाले, तेव्हा प्रलय ग्लानी, प्रलयाग्नी खवळले. बघा, समर्थांना काय म्हणायचंय? क्षार, क्षीर, सुरा, सर्पी, दधी, इशू, जल या सप्तसमुद्रांच्या पाण्याची पातळी झपाटून वाढू लागते. ती इतकी वाढते की शेवटी ते पाणी ब्रह्मांडाला वेढून असणाऱ्या आवरणोदकापर्यंत वाढतं. पुढं ते आवरणोदक मोकळं होतं. सगळं जलमय झाल्यावर प्रलयाग्नी खवळतो. तापलेल्या तव्यावर पाण्याचा शिडकावा मारला की जशी त्याची तात्काळ वाफ होते, त्याप्रमाणे हा प्रलयाग्नी जल शोषून घेतो. मृतदेहावर अग्निसंस्कार केल्यानं देहातील पृथ्वी तत्वाची राख होते.
तर जलतत्वाची वाफ होते. ती राख अस्थी जलामध्ये विसर्जित केल्या जातात. हा जसा पिंडांचा अंत होतो तसाच तो ब्रह्मांडाचा देखील होतो. या दोहोंचे अंत, त्यातील साम्य, नश्वरता आपण विवेकानं समजून घ्यायला हवी, जेणेकरून अशाश्वत अशा दृश्याशी आपलं असलेलं ममत्व कमी होईल, आसक्ती सुटेल. या प्रलय निरूपणातून समर्थांना हे सूत्र आपल्या अंतरंगात बिंबवायचं आहे. प्रलयाग्नीमुळं जलतत्वाची वाफ होते. अशा तऱ्हेनं जलतत्व अग्नीमध्ये लुप्त होतं. कल्पना करता येणार नाही एवढी मग आग भडकते. त्या आगीला प्रलयाचा वारा झडप घालतो. समर्थ पुढे सांगतात, ब्रह्मांडा ऐसा तप्त लोहा, शोषी जळाचा समूह, तैसे जळास झाले पाहो अपूर्व मोठे. म्हणजे ब्रह्मांडा एवढा तापलेल्या लोखंडाचा गोळा होऊन त्याने सर्व जलसमूह शोषून टाकले. त्याप्रमाणे जलाच्या ठिकाणीही मोठे अपूर्व घडले. तेने आटोन गेले पाणी, असंभाव्य माजला वनी, तया वनीस केली झडपणी प्रलयवाते. म्हणजे सर्व पाणी आटून गेले आणि प्रलयाग्नी असंभाव्य असा माजला. त्या अग्नीला नंतर प्रलयावाताने झडपलेले आहे. दीपास पालव घातला, त्रैसा प्रलय पावक विझाला, पुढे वायू प्रबळला. असंभाव्य म्हणजे पदराच्या वाऱ्यानं दिवा विजावा तसं वायूमुळं प्रलयाग्नी विजतो. तेज तत्व वायुतत्वात शांत होतं. मग कल्पना करता येणार नाही इतक्या सोसाट्याचा वारा वाहू लागतो. ब्रह्मांड इतक्या दृश्य सृष्टी टप्प्याटप्प्यानं लय पाहू लागली की पंचमहाभूतांपैकी पृथ्वी, जल, अग्नी या पहिल्या 3 तत्वांना पाहू शकतो. त्यांना स्पर्श करू शकतो. वायूचा स्पर्श जाणवतो, पण तो दिसत मात्र नाही. आकाश मात्र ना पाहता येतं ना त्याला स्पर्श करता येतं. जेव्हा पृथ्वी जलतत्वात, जल अग्नितत्वात आणि अग्नी वायुतत्वात विलीन होतो तेव्हा एक मोठी पोकळी तयार होते. आकाशाची पोकळी अनंत असून त्या मानानं वारा थोडाच असतो. त्या अनंत आकाशात वायू नाहीसा होऊ लागतो आणि नष्ट होऊन जातो. वायूची हालचाल थांबली की केवळ निस्तब्ध अशा आकाश तेवढं उरतं. ब्रह्मांडाची इवलीशी खून देखील मागं राहत नाही. आकाशापासून अंतरात्म्यापर्यंतचा प्रवास आणि पुढं अंतरात्म्याचंही होणारं विसर्जन, तसंच निश्चळ परब्रह्माची अनुभूती याविषयीचं विवेचन आपण पुढे पाहणार आहोत. विश्वसंहाराची संकल्पना 2 अंगांनी समजून घेता येऊ शकते, भौतिक प्रलयाद्वारे आणि विवेक प्रलयाद्वारे. भौतिक प्रलय म्हणजे काय? दृश्य सृष्टीचा, ब्रह्मांडाचा प्रत्यक्ष संहार. तर विवेक प्रलय म्हणजे मनोमन अष्टकायांचा लय करणं, असार बाजूला सारून साराला स्वीकारणं आणि शेवटी द्वैत सरल्यानं अद्वैताशी म्हणजेच परब्रह्माशी तद्रूप होणं. पंचभौतिक सृष्टीचा पसारा आवरल्यावर त्या सृष्टीचा करता असणारा अंतरात्मा अर्थातच मूळ माया आपला कार्यभाग संपवून ब्रह्मस्वरूपात लीन होते. प्रलयाच्या या अंतिम टप्प्याचं वर्णन समर्थ आता करू लागलेले आहेत. अनंत पसरलेल्या आकाशात वायू लुप्त होऊन जातो. आपण पृथ्वीवासीय ज्या अथांग पसरलेल्या निळ्याशार पोकळीला आकाश समजतो ते आकाशही नंतर लय पावतं. अवकाश हे सृष्टीच्या अधिष्ठानाचं आद्यतत्व आहे. बऱ्याचदा आकाश आणि परब्रह्म यांची तुलना देखील केली जाते, कारण वरकरणी त्यांच्यात साम्य दिसून येतं. जेव्हा ब्रह्मांडाचा अंत होतो तेव्हा आकाश तत्वही लयाला जातं, मात्र परब्रह्म जसंच्या तसंच निश्चळ निर्विकार शिल्लक राहतं. परब्रह्माला लय नाही, त्यामुळं ते आकाशापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. त्या निराकार परमतत्वाला आपण इंद्रियांनी जाणू शकत नाही.
परब्रह्म ब्रह्मांडाला व्यापूनही अनंत पटीनं पसरलेलं आहे. त्यामुळं पंचमहाभूतांचा पसारा आटोपला की अंतरात्म्याला नवनिर्मितीसाठी जागाच उरत नाही असं समर्थ सांगतात. समर्थ पुढे म्हणतात, महद्भूत मूळ माया विस्मरणे वितुळे काया, पदार्थ मात्र राहावया ठाव नाही. दृश्य हलकालोळे नेले, जड चंचळ वितुळले, या उपरी शाश्वत उरले परब्रह्म ते म्हणजे. दृश्य पसारा हा मूळ पुरुष किंवा मूळ मायेचाच विस्तार आहे. परब्रह्माच्या सत्य संकल्प पूर्तीसाठी अंतरात्म्यानंच ही सृष्टी निर्माण केली. त्यात अनंत घडामोडी घडवून आणल्या. प्रत्येक सजीवाकरवी कार्य करून घेतलं. जीवाला निर्माण करणारा तो, त्या जीवाचे भोग तोच, भोगणाराही तोच आणि एका टप्प्यावर संकल्पपूर्ती करताना सृष्टीतील प्रत्येक तत्वाला, घटकाला स्व अंतरंगात खेचून घेणारा देखील तोच आहे. असं हे विस्मयकारक मूळ पुरुषाचं अचाट कर्तृत्व 8व्या दशकामध्ये समर्थांनी सांगितलेला मूळ माया तोची मूळ पुरुष, तोची सर्वांचा ईश, अनंत नामी जगदीश, तयासीची बोलीजे म्हणजे हा सिद्धांत या समासातून अधिक आपल्याला सुस्पष्ट असा होतो. परब्रह्मामध्ये कर्तृत्व नाही, पण त्याच्या वतीनं कार्य करतो तो अंतरात्मा म्हणजेच मूळ माया म्हणजेच मूळ पुरुष. तोच अनंत घटना घडवून आणतो आणि तो त्याचबरोबर त्याच्यापासून तो अलिप्तही राहतो. ब्रह्मांडाच्या प्रलयानंतर पंचतत्वांना मूळ पुरुष आपल्या कवेत घेतो. त्यावेळी तो आपला कार्यभाग संपवण्यासाठी तयार होतो. प्रभू रामांनी आपला देह शरयू नदीत अर्पण केला. अगाध लीला करणाऱ्या प्रभू श्रीकृष्णांनी आपला अवतार संपवताना एका मामुली अशा पडद्याचा बाण लागल्याचं निमित्त साधलं. हे सर्व त्यांच्या निज इच्छेनं घडलेलं आहे, त्यांच्या शक्तीनं घडलेलं आहे. त्याला काही ठोस सिद्धांत किंवा कार्यकारण भाव नाही आहे. मात्र आपल्यासारख्यांच्या जन्मामागं काहीतरी कार्यकारण भाव असतो. वासनापूर्तीसाठी सामान्य जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्म म्हटला की मृत्यूही आलाच. अशा रीतीनं सामान्य जीव जन्म मृत्यूच्या येरझाऱ्या घालत राहतो. परंतु अंतरात्म्याला किंवा मूळ मायेला हे सूत्र लागू होत नाही. मूळ पुरुष परमेश्वर यांच्या इच्छेनं अनंत नाम रूप धारण करतो. प्रत्येकाच्या जीवनातील लीला तोच ठरवतो. पात्र कुठली, त्यांच्या भूमिका कोणत्या हेही तोच ठरवतो. या नाना नाटक लीला कशा आणि केव्हा संपवायच्या आणि स्वतःचा कार्यभाग केव्हा आटोपायचा हे देखील तोच ठरवतो. त्यामुळं जीवात्मक भूमिकेतून विचार करत असता एका चित्रपटातील एका पिक्चरमधील गाणं आठवतं. म्हणजे तो चित्रपट तिसरी कसम या चित्रपटातील एका सुप्रसिद्ध अशा गीताच्या आपल्याला ओळी आठवतात. ते म्हणजे दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने काहे को दुनिया बनाई. परमेश्वराला विचारावंसं वाटतं, बाबा रे, तुझेच अंश असलेले आम्ही सामान्य जीव तुझ्याच इच्छेनं राहतो, नाचतो, बोलतो, काम करतो. मग हा दृश्य पसारा निर्माण करून आम्हाला त्यात का खेळवतोस, का आम्हाला त्रितापांनी होरपळून देतोस. पण गंमत अशी आहे की त्याची इच्छा जाणण्यासाठी आपला सामान्य बुद्धीचा तर्कवाद उपयोगी पडत नाही. तरी त्याहीपेक्षा आपलं वेगळं अस्तित्वच नाही. त्यामुळं असं विचारणारे आपण कोण, हाही एक प्रश्नच आहे. जोपर्यंत असा विचारू पाहणारा मी शिल्लक आहे तोपर्यंत त्याला त्रिताप त्रास देणारच, त्याला दुःख, चिंता, भ्रम ग्रासून टाकणारच.
आत्मनिवेदन भक्तीमध्ये समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे की अखिल विश्वात एक मूळ पुरुष आणि दुसरी मूळ प्रकृती अशा दोनच तत्व असताना मी हा तिसरा आलाच कुठून. हा मी स्वतःला वेगळं मानतो, म्हणूनच त्याला सुखदुःख आहेत. आईच्या कडेवर बसलेल्या तानुल्याला कसली चिंता असते का. आई जे खायला घालते, जे खायला घालेल तेच खायचं, जे कपडे चढवेल नेसवेल तेच घालायचे, ती जिकडं जाईल जिकडं नेईल तिकडं जायचं. जे आहे तसं ते तानुलं मूल स्वीकारतं. बालमनाची अशी अवस्था आपलीही व्हायला हवी. आपल्या जन्माचं प्रयोजन परमेश्वराला ठाऊक आहे. त्यानं मला असं का ठेवलं हे तोच जाणे. माझा अंत कसा होणार हेही त्यालाच माहीत. जे घडेल ते त्याच्या इच्छेनं घडेल. त्याचप्रमाणे या सृष्टीचं चलनवलनही त्याच्या संकल्पानुसार चालेल. असं त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकून निर्भयतेनं जर आपण जगायला सुरुवात केली तर त्रितापांचे दाह, प्रलयाची भीती आपल्याला वाऱ्यालाही उभं राहणार नाही. मग तो भौतिक प्रलय असो किंवा विवेक प्रलय, हे सारं सुकर व्हावं म्हणून संतांनी शरणागतीचा साधा सोपा मार्ग सांगून ठेवला आहे. मी कोण असं विचारण्याऐवजी मी म्हणजे तूच अशा लीन भावनेनं राहावं. हीच भक्ती, हीच उपासना, हेच नामस्मरण समजावं. नामस्मरण म्हणजे केवळ माळेवरील मणी फिरवणं, मंत्र जपणं नव्हे, तर त्यामध्ये मी म्हणजे तूच, अहम ब्रह्मास्मी ही भावना सतत जागृत ठेवणं गरजेचं आहे. नाम घेताना मी तुझ्याच इच्छेनं निर्माण झालेला तुझा अंश आहे. तुझ्याच इच्छेनं मी जगतोय आणि तुझ्याच इच्छेनं माझा संहार घडणार आहे, अशी आपल्या मनाची सहजावस्था झाली पाहिजे. विश्वप्रलय त्याच्या कालमानाप्रमाणे होईल तेव्हा होईल. आपल्या अंतरंगातील प्रलय मात्र विवेकानं लवकरात लवकर साधायला हवा. दिव्य दृष्टी किंवा काही सिद्धी मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, तर तुकाराम महाराज म्हणतात तसं आपुले मरण पाहिले म्या डोळा अशी अवस्था प्राप्त होणं किंवा स्वतःच मीचा गळा घोटून टाकता येणं, स्वतःचा खून करणं हा परमार्थ आहे. इथं इच्छा कार्यकारण सिद्धांत इच्छा कार्यकारण सिद्धांत, तर्कवाद हे सारं बाजूला ठेवून आपण त्याचेच अंश आहोत या भावनेनं देह प्रारब्धावर सोडून सहज व्हावं लागतं. या सहज सुंदर शरणभावात अंतरीचा प्रलय घडतो आणि मी जीव नि तू ईश्वर हे द्वैत लयाला जातं. बघा, द्वैत येण्याचं कारण म्हणजे जीवाला भासणारी एका भक्कम आधाराची निकट. माझ्याबरोबरच या विश्वाचा निर्माता असलेला ईश्वर ही मोठी शक्ती आहे. म्हणजेच परमेश्वर ही मोठी शक्ती आहे असं जीव मानतो आणि मग त्याचं ईश्वराकडं मागणं चालू होतं. त्याला सृष्टीमध्ये घडणाऱ्या घटनांची पृच्छा करावीशी वाटू लागते, म्हणजे प्रश्न विचारावासा वाटू लागतो. पण मी नाही तूच आहेस असा शरणागत भाव घट्ट होऊ लागला की तो जीव शिव होतो. द्वैत संपलं की पिंडातील मूळ माया म्हणजेच अंतरात्मा त्याचं स्थान सोडतात. अशा रीतीनं पिंडातील प्रलय घडला की भौतिक सृष्टी तशीच राहूनही त्या जीवाच्या दृष्टीनं मात्र तिचा प्रलय होतो. आकाश जसं मोकळं असतं तसं त्या जीवाचं मन देखील मोकळं होतं, निर्विकारी होतं, अनासक्त होतं. आकाशासारखी भव्यता त्याच्या अंतरंगात आल्यामुळं त्यापुढं मूळ माया छोटीशी खुजी वाटू लागते. अशा भव्य दिव्य व्यापक वृत्तीमुळं त्या जीवाचं मन उन्मन होतं. वृत्ती असीम झाल्यानं जीवपणाच्या मर्यादांचं सीमोल्लंघन घडून तो शिवरूप बनतो. अशा अनुपम्य
अशा अनुपम्य क्षणी कुणीच कुणाचं उरत नाही. अनुभूती घेणारा कुणीच नसतो. असतं ते फक्त निश्चळ निर्विकार परब्रह्म, जे आधी होतं, आताही आहे आणि पुढंही अनंत काळापर्यंत राहणारच आहे. हीच परब्रह्माशी तदाकारता, हीच परब्रह्माची एकरूपता. नाम साधनेच्या मदतीनं अंतरीचा प्रलय निश्चितपणे घडतो. ती सुसंधी आपणा सर्वांस सुदैवानं प्राप्त झाली आहे. त्या संधीचं सोनं करणं आपल्याच हातात आहे. बरोबर आहे ना? देहरूपी लोखंडाचं नामाच्या परिसानं सोनं करणं म्हणजेच प्रलय नामाला न्याय देणं होय. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे प्रलय नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.